सौर ऊर्जेवर चालणारा स्टोव्ह. या स्टोव्हवर तुम्ही एका मोठ्या फॅमिलीचं जेवण बनवू शकता, तेही सौर ऊर्जेच्या माध्यमातून. ग्रामीण भागातील लोकांसाठी ही जी काय चूल आहे किंवा हा स्टोव्ह आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. याने तुमचे स्वयंपाक करण्यासाठी लागणारे पैसे तर वाचतीलच, कारण की याला कुठलीही लाईट लागत नाही, तसेच कुठलाही गॅस याच्यासाठी लागत नाही. सौर ऊर्जेच्या माध्यमातून हा गॅस चालतो, ज्यामुळे खर्चाची बचत तर होईलच, पण गावाकडे चुलीच्या माध्यमातून जे होणारे आजार आहेत, श्वसनाचे आजार, डोळ्यांचे आजार, माता भगिनींना जे होत असतात, तर त्याचं प्रमाण देखील 100% कमी होणार आहे. तर याच सोलर स्टोव्हची माहिती आज आपण घेतो आहोत. झालं असं की गावाकडे लाकूड वापरून जे चुलीद्वारे स्वयंपाक केला जातो, त्यामुळे त्या निघणाऱ्या धुरामुळे भरपूर आजार होतात. महिला त्यामुळे आजारी पडतात आणि श्वसनाचे अगदी कॅन्सर सारखे गंभीर आजार होतात. मग आमच्या टीमने थोडासा रिसर्च केला. यूट्यूबवर आम्हाला सोलर स्टोव्ह नावाचा एक व्हिडिओ दिसला, सोलर चुला नावाचा. ग्रीनटेक सौरो हे यूट्यूब चॅनल आहे आणि तो व्हिडिओ जवळपास 5,64,000 लोकांनी बघितला गेलेला आहे. व्हिडिओचं जे टायटल आहे ते सांगते की सोलरवर चालणारी चूल. तर आम्ही तो व्हिडिओ चालू करून बघितला, तर एक त्यामध्ये जो यूट्यूबर आहे, सांगणारा जो व्यक्ती आहे, त्याचं असं म्हणणं आहे की ही जी काय सोलर प्लेट आहे, या सोलर प्लेटला ही जो काय चूल आहे किंवा स्टोव्ह जोडला जातो आणि हा स्टोव्ह त्या ठिकाणी चालतो. त्या व्हिडिओमध्ये हेही सांगण्यात आलं की हा स्टोव्ह आणि ही सोलर प्लेट हे त्यांनी जुगाड करून बसवलेला आहे. कारण की हा जो काय स्टोव्ह आहे, तर हा स्टोव्ह असा असतो की याच्यामध्ये लाकूड किंवा कोळसा तुम्ही त्या ठिकाणी जाळायचा आहे आणि त्याला हवा देण्यासाठी एक ब्लोअर किंवा फॅन याच्यामध्ये बसवलेला असतो आणि त्या फॅनला चालवण्यासाठी एक बॅटरी असते आणि ही बॅटरी आपल्या लाईटला चार्जिंग करून घ्यायची असते. आता तुम्ही म्हणाल लाईट तर इथे आली, मग सोलरचा काय प्रश्न झाला. पण सगळ्यात आधी हा फॅन काय काम करतो, ही चूल कशी उपयोगाची ते जाणून घेऊयात आणि मग थोडंसं पाहूयात की काय केलं त्या व्यक्तीने. ती जी काय चूल आहे, त्या चुलीचा उपयोग असा होतो की जे लाकडं आहे तर ते जाळल्यानंतर त्याला ऑक्सिजन मिळण्यासाठी त्या फॅनद्वारे आतल्या आत त्याच्यामधनं हवा सोडली जाते आणि यामुळे धुराचं प्रमाण कमी होतं. तुमचं लाकूड देखील मोठ्या प्रमाणात याचं वाचत असतं. मग या मुलाच्या वडिलांनी काय केलं की जो काही पॅनल आहे तो पॅनल दुसरीकडनं आणला आणि सोलरद्वारे चार्जिंग करण्याचा या स्टोव्हला एक जुगाड बनवला आणि त्याने घरगुती पद्धतीनं सोलर चूल ही बनवलेली आहे. मग आता प्रत्येक व्यक्तीला असा जुगाड करणं शक्य नाही आहे. प्रत्येकजण तर अशी बॅटरीवर आधारित सोलर चूल तर बनवू शकत नाही. मग आम्ही नेटवर थोडेसे पर्याय शोधले की जे डायरेक्ट तुम्हाला त्या ठिकाणी अशी जी काय हा सोलर स्टोव्ह आहे हा तुम्हाला देऊन टाकतील आणि ते अतिशय कमी किमतीत, परवडणाऱ्या किमतीत आणि जे अगदी फायदेशीर असतील आणि सगळे फायदे तुम्हाला उचलता येतील. तर आम्हाला 2 असे स्टोव्ह सापडलेले आहेत. तर ॲमेझॉन वेबसाईटवर आम्हाला एक स्टोव्ह सापडलेला आहे. तो थोडासा कमी कामाचा आहे, पण याच्यानंतर जो 2 नंबरचा स्टोव्ह आम्ही तुम्हाला सांगणार आहे, ज्यामध्ये नुसता सोलर पॅनल नाही तर तुम्हाला याच्यावर बल्ब देखील चालतो आणि त्याच शेगडीवर तुमचा मोबाईल देखील चार्ज होत असतो. अशी जबरदस्त एक शेगडी एका कंपनीने बनवलेली आहे. पण त्याआधी ॲमेझॉनवर आम्हाला जी शेगडी दिसली तिचे देखील रिव्ह्यू आम्हाला चांगले वाटले. अगदी त्याचा सेल भरपूर झालेला आहे. पूर्ण भारतभरात तिचा वापर त्या शेगडीचा केला गेलेला आहे. तर त्या शेगडीमध्ये असं आहे की ते देखील अशीच एक शेगडी आहे ज्याच्यामध्ये तुम्ही लाकूड, कोळसा किंवा कुठला एखादा भुसा त्या ठिकाणी जाळू शकता. पाठीमागच्या ही जी काय चूल आहे, तर या किंवा याला आपण स्टोव्ह देखील म्हणू शकतो. तर हा स्टोव्ह असा आहे की याच्यामध्ये एक छोटंसं सर्किट बनवण्यात आलेलं आहे, एक बॅटरी आहे. त्या बॅटरीला पुढे एक त्या ठिकाणी एक मोटर बसवलेली आहे आणि त्या मोटरीद्वारे हवा पुढे त्या ठिकाणी एक स्पीडमध्ये त्या ठिकाणी जात असते, जी तुमचं जे काही जे जळत असलेलं जे जळण असणार आहे, म्हणजे तुमचे लाकडं असतील किंवा तुमचे कोळसे असतील, तर त्याला काय करणार, एक ऑक्सिजन देण्याचं काम हे त्या ठिकाणी ही मोटर करणार आहे. ही मोटर चालणार बॅटरीवर, ही बॅटरी चार्ज होणार लाईटवर. तर असं सिस्टीम या चुलीमध्ये किंवा या नवीन स्टोव्हमध्ये त्या ठिकाणी आहे. संस्कृती चूल शेगडी म्हणून असं त्या ठिकाणी आहे. आम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये याची माहिती त्या ठिकाणी देणार आहोत. तुम्ही क्लिक करून त्याच्याविषयी माहिती घेऊ शकता. पण परत इथे तोच प्रॉब्लेम आहे की सोलरला तुम्हाला जोडावं लागेल, तुम्हाला सोलर प्लेट कुठून तरी आणावं लागेल. मग ती सोलर प्लेट बरोबर त्याच वॉटेजेसची, त्याच ॲम्पियर करंटची आणावं लागेल. मग ती व्यवस्थित जोडणी करावं लागेल आणि मग परत ते तुम्हाला जमणार नाही. मग त्याकरता आम्ही अजून शोधलं आणि मग आम्हाला एका कंपनीची एक अशी शेगडी सापडली की जिच्यामध्ये कंपनीच तुम्हाला सोलर पॅनल देते. नुसतं सोलर पॅनल देत नाही, तर या शेगडीवर तुम्ही त्या सोलर पॅनलद्वारे ही शेगडी तर चालूच शकता मोफतपणे, म्हणजे कुठल्याही लाईटला जोडायची गरज नाही. याबरोबर तुम्ही याच्यावर एक लाईट देखील लावू शकता. जर तुम्ही कॅम्पिंगला गेले, कुठं बाहेर गेले तर लाईट लावू शकता, मोबाईल चार्ज करू शकता. तर आता काय झालं, आम्ही ती शेगडी पाहिली, तिची किंमतही अतिशय कमी आहे. आता ही शेगडी काय आहे, हिच्यामध्ये साधारणपणे 4 गोष्टी येतात. म्हणजे काय,
एक स्टोव येणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही लाकूड जाळू शकता किंवा कोळशाने किंवा कुठला एखादा भुसा असेल तो जाळू शकता. यानंतर याच्यावर एक चार्जिंग वायर येते, त्यानंतर एक बल्ब येतो आणि एक सोलर पॅनल त्या ठिकाणी येत असतो. अतिशय छोटा सोलर पॅनल आहे. शेगडी देखील त्या ठिकाणी शेगडी मोठी जरी असली छोटा सोलर पॅनल आहे, पण त्यामुळे त्याची किंमत देखील अतिशय कमी त्या ठिकाणी झालेली आहे, जी प्रत्येकाला परवडू शकते. याची जर क्वालिटी बघायला गेलं तर हाय क्वालिटी मटेरियल वापरण्यात आलेलं आहे आणि हे इको फ्रेंडली आहे. म्हणजे अगदी म्हणजे कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये धूर होत नाही. त्याचबरोबर जळाऊ लाकडामुळे होणारे जे श्वसनाचे आजार असतील किंवा डोळ्यांचे आजार असतील तर हे याच्यामध्ये होण्याचा प्रश्न नाही. कारण की काय होतं की याच्यामधनं ज्या ब्लोअरद्वारे जी विशेष हवा सोडली जाते त्यामुळे अगदी मिश्रण प्रॉपरली होतं, ऑक्सिजन व्यवस्थित त्या ज्वलन जिथे होत असतं तिथं मिळतो. त्यामुळे 60 ते 70% 80% याची कार्यक्षमता वाढते. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला आधी आपल्या रेग्युलर चुलींमध्ये जर स्वयंपाक करायला 2 किलो लाकूड जर लागत असेल तर इथं कदाचित 1च किलो लाकूड लागेल, कदाचित 1 किलोपेक्षाही कमी लागेल. कारण की 60 ते 70% कंपनी दावा करते की तुमची कार्यक्षमता याने वाढते. आता हे झालं, मग आता ही चालवायची कशी? तर काय आहे, ही जी काय चूल आहे किंवा हा जो काय स्टोव आहे तर याला वूड स्टोव असं म्हटलं जातं. तर हे काय याला देखील तीच सिस्टीम आहे. एक त्या ठिकाणी बर्नर आहे, त्या बर्नरमध्ये तुम्ही लाकूड ठेवायचं आहे किंवा जे काय ज्वलनशील पदार्थ आहे तो ठेवायचा आहे. त्यानंतर याच्या खालून जे काय आधी सांगितल्याप्रमाणे एक मोटरला बॅटरी. मग आता सोलर काय काम करेल तर सोलर करेल बॅटरी चार्ज करण्याचं काम. आता म्हणजे ही जी काय बॅटरी आहे ती तुम्हाला लाईटने देखील तुम्ही चार्ज करू शकता, पण सोलरने चार्ज करून देण्याची देखील सोय याच्यामध्ये दिलेली आहे. उदाहरणार्थ ज्या गावामध्ये लाईट नाही आहे किंवा लाईटचा भरपूर प्रॉब्लेम असतो किंवा तुमचं लाईट बिल तुम्हाला वाचवायचं असेल तर सोलरद्वारे चार्ज करू शकता. या बॅटरी एकदा चार्ज केली तर या बॅटरीवर तुम्ही एक छोटासा बल्ब देखील लावू शकता. एक USB कनेक्टर देखील दिलेला आहे, त्याच्यामध्ये लावून तुम्ही चार्जिंग देखील करू शकता. म्हणजे या एका सोलर प्लेटने नुसत्या या शेगडीचा जो काय फॅन आहे तो नाही चालणार, तर त्याबरोबर तुमचा एक बल्ब देखील लागेल, तुमचा मोबाईल देखील चार्ज होईल. म्हणजे जर तुम्ही कुठं कॅम्पिंग करायला गेले तर ही शेगडी जर तुम्ही बरोबर घेऊन गेले तर तुम्हाला प्रकाश देण्याचं तसंच तुमचं मोबाईल तसेच तुमचं अन्न शिजवण्याचं काम करेल. आता या शेगडीवर तुम्ही कोणतंही एखादं पातेलं छोटं किंवा मोठं भांडं ठेवून मोठा भरपूर स्वयंपाक करू शकता. तुम्ही याच्यावर चहा बनवू शकता, तुम्ही याच्यावर चपाती भाजी रोटी तर म्हणजे कुठलेही पदार्थ जे पदार्थ आपण गॅसवर किंवा एखाद्या रेग्युलर चुलीवर करू शकतो सर्व पदार्थ याच्यावर बनवू शकतो. हाताळण्यास अगदी सोपी आहे, वापरण्यास सोपी आहे. एक त्याला नॉब देण्यात आलेलं आहे, तर त्या नॉबने 3 स्पीड म्हणजे फॅनची स्पीड तुम्ही कमी जास्त करू शकता. जेणेकरून तुम्हाला ज्वाला जर मोठी लागत असेल तर तुम्ही जास्त स्पीडवर घ्यायची आहे, कमी ज्वाला लागत असेल तर छोट्या स्पीडवर घ्यायची आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याची किंमत किती आहे, तर याची किंमत मात्र 3,550 रुपये आहे. 3,550 रुपये या किमतीमध्ये ही तुम्हाला त्या ठिकाणी घरपोच भेटती. कॅश ऑन डिलिव्हरी देखील उपलब्ध आहे असं कंपनी देखील म्हणत आहे. तर लवकरच आपण आपल्या चॅनलवर या स्टोवचा एक लाईव्ह त्या ठिकाणी व्हिडिओ देखील करून दाखवणार आहोत. त्यामुळेच चॅनलबरोबर नक्कीच बनून राहा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कसा वाटलं व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. धन्यवाद.